मुनिवर विकसित कविवर विलसित मंजुल मंजूषा सुंदर सुरभाषा वेद व्यास वाल्मीकि मुनीनां कालिदास बाणादि कवीनां पौराणिक सामान्य जनानां जीवनस्य आशा सुंदर सुरभाषा. संस्कृत साहित्यातल्यो सगळ्यो रचना 2 भागांत विभक्त केला. एक दृश्य काव्य आणि दुसरे श्रव्य काव्य. दृश्य काव्यान नाटकादी रचनांचो आस्पाव जाता आणि श्रव्य काव्यान 3 प्रकार पळोवपाक मेळटा. ते म्हळ्यार पद्य गद्य आणि गद्य पद्य मिश्रित चंपू काव्य. पद्यम गद्यंच मिश्रंच तत् त्रिधैव व्यवस्थितम असे कवी दंडी म्हणटा. या 3 पद्य प्रकारांचे परत 2 भाग असतात. ते म्हळ्यार खंडकाव्य आणि महाकाव्य. महाकाव्य विंगड विंगड वृत्तांत बरयले वता. अशाच एका महाकाव्याचो आयज आमी परिचय करून घेवया. महाकवी भारवीद्वारा रचित किरातार्जुनीयम या महाकाव्याचो. या काव्याचो नायक क्षत्रिय कुळातलो वीर अर्जुन असा, जो धैर्यशाली उदात्त असा. नायक अर्जुन गंभीर, आत्मश्लाघारहित, दृढनिश्चयी, स्वाभिमानी असो मनीस असा. या महाकाव्याचो प्रमुख रस वीररस. ताजे बरोबर शृंगारादी रस या काव्याक मजत करता. काव्याचे कथानक महाभारतातले आसा, जे सामके पोन्ने म्हळ्यार प्राचीन आसात. पुरुषार्थाचो विचार केलो जाल्यार अर्जुन द्वारा शंकराक प्रसन्न करून घेवन ताज्या कडल्यान शस्त्रास्त्रां प्राप्त करून घेवप हो या काव्याचो मुखेल अर्थ म्हळ्यार उद्देश असा. या महाकाव्याची सुरवात श्री या स्वस्तिवाचक शब्दान केल्या. ती अशी: श्रियः कुरुणामधिपस्य पालनीं प्रजासुवृत्तीं यमयुक्त वेदितुम. कवीन गरजेनुसार काव्यान दुष्टांची निंदा, सज्जनांची प्रशंसा म्हळ्यार कौतुक केला. दोंगर, वेगवेगळे ऋतू, दीस रात, तिनसांज, सूर्य चंद्र, इंद्र स्वर्ग तसेच अप्सरांचे वर्णनही आसा. किरात म्हळ्यार वनेचर वेशधारी शंकर आणि अर्जुन हांचे भितरले रोमांचक युद्ध वर्णन, शिकारीचे वर्णन, वनवासातल्या विंगड विंगड ऋषीमुनींचे वर्णन, तसेच भगवान शंकरांच्या सेनेबरोबरची रणयात्रा हाचेय वर्णन या महाकाव्यान आसा. किरातार्जुनीयम हे महाकाव्य वट्ट 18 सर्गांचे. महाकाव्याचो नायक वीर अर्जुन पाशुपतादी दिव्यास्त्रांची प्राप्ती जावची या हेतून इंद्रकील पर्वताचेर तप करता. या भक्ताची परीक्षा घेवपाक लागून मायावी दैत्य कौल डुकराचो वेश घेवन अर्जुनाक बिसरवपाचो यत्न करता. शस्त्रास्त्रांच्या युद्धा उपरांत मल्लयुद्धही जाता. शेवटाक अर्जुनाचेर प्रसन्न जावन शंकर ताका पाशुपतादी दिव्यास्त्रां दिवन त्याची मनोकामना पूर्ण करता. ही कथावस्तू या महाकाव्याची. या महाकाव्याचो शेवट जाता तो या श्लोकान: जय जय रिपुलोक पादपद्मानतः सन गदित इति शिवेन श्लाघितो देवसंघैः निजगृहमथ गत्वा सादरं पाण्डुपुत्रो धृतगुरुजय लक्ष्मीर्धर्मसूनुं ननाम. जरी किरातार्जुनीयम या महाकाव्याची कथा मुळान महाभारतातली असली तरी कवी भारवीन आपल्या विवेकबुद्धीच्या मजतीन जाय तसो आणि जाय तितलो बदल करून कथेक मनोरंजक करपाचो यत्न केला. महाभारतातल्या विंगड विंगड पात्राच्या रूपान, स्वभावान थोडोसो बदलही केला. महाभारतातलो सामको उद्धटसो भीम किरातार्जुनीयम या महाकाव्यान महान राजनीतिज्ञ असो दाखयला. महाभारतान महर्षी व्यास युधिष्ठिराक मंत्रोपदेश दिता, ताज्या उपरांत युधिष्ठिर अर्जुनाक दिता. पूण या महाकाव्यान प्रत्यक्ष व्यासच अर्जुनाक उपदेश दिता अशें वर्णन आयलां. महाभारतान अर्जुन मंत्रशक्तीच्या आधारान तप करपा खातीर इंद्रकील पर्वताचेर वता. या काव्यान मात्र ताका यक्ष इंद्रकील पर्वताचेर पावयता असो उल्लेख आसा. महाभारतान अर्जुन इंद्रकील पर्वताचेर पावता
त्यांना इंद्र तपस्वेच्या वेशान मेळटा. पूण किरातार्जुनीयम ह्या काव्यान अर्जुनाक मोहीत करपाक तो अप्सराक धाडटा अशें वर्णन आयलां. ताज्या उपरांत इंद्र स्वता जाणट्या तपस्वेचो वेश धारण करून अर्जुनाचो तपोभंग करपाक येता. महाभारतांत भगवान शंकर वनेचराचो वेश घेवन उमे वांगडा म्हळ्यार पार्वती वांगडा येता, पूण अर्जुना वांगडा एकलोच युध्द करता. किरातार्जुनियान शिवगणही युध्दान भाग घेता, पूण अर्जुन तांकां काबार करता असो उल्लेख आसा. ह्या महाकाव्यान शिवसैन्याच्या वर्णनाच्या आधारान अर्जुनाची वीरता चढोवन वाडोवन सांगपाचो यत्न कवीन केला. महाभारतांतल्या वीर रसा परस किरातार्जुनीयम महाकाव्यातले वर्णन चड बरें दिसता. दोन्ही युद्धांचो शेवट मात वेगळो आसा. महाभारतांत अर्जुन जेन्ना मुर्छेंतल्यान जागो जाता तेन्ना तो किराताच्या माथ्यार तोच फुलांचो हार पळयता जो ताणें शंकराच्या मुर्तीचेर घातलेलो आसता. ताका लागून किरात वेशधारी हो भगवान शंकरूच आसा हे अर्जुन वळखता. महाकाव्यान मात्र द्वंद्व युद्धान अर्जुन शंकराचो हात घट धरता अशें वर्णन आयलां. भगवान शंकर अर्जुनाची वीरता पळोवन प्रसन्न जाता आनी ताका घट आलिंगन दिवन पाशुपदादी अस्त्रां ताका प्रदान करता. महाकवी हांच्या अर्थगभीरतेक लागून अशें म्हळें वता की भारवेर्थ गौरवम. भारवीच्या महाकाव्याची महानता सांगपाची जाल्यार स्फुटता न पदैरपाकृता न च न स्वीकृतम अर्थगौरवम रचिता पृथगर्था गिरान न च सामर्थ्य अपोहितम क्वचित. म्हळ्यार पदांची स्फुटता, अर्थगौरवता तसेच पृथगर्थता ह्यो गजाली भारवीच्या या काव्याचो उद्देश आसले अशें लक्षात येता. अन्य संस्कृत कवींसारखेच भारवीच्या जीवनाविषयी निश्चित अशी माहिती मेळना. पूण अवंती सुंदरी कथासार नावाच्या पद्यात्मक ग्रंथानुसार महाकवी दंडीचो पणजो दामोदर हो आशिल्लो. या ग्रंथानुसार दक्षिण भारतांत कौशिक गोत्रीय एक ब्राह्मण अचलपूर हांगा रावतालो. याच कुळान नारायण स्वामी जावन गेले. या नारायण स्वामींचो चलो दामोदर होच फुडें भारवी नांवान प्रसिद्ध जालो. सामको तरुण अवस्थेन आसतना कवी भारवी गरिबीक लागून आपल्या बायले कडल्यान तापोवणी पडिल्ल्या कारणान दुखी जावन एखाद्या राजाचो राजाश्रय मेळोवपा खातीर घराभायर सरलो. थोडेशे चलून गेल्या उपरांत एक सुंदरशें तळें पळोवन भारवीन थंयच रावन एक कविता केली. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदम पदम वृणुते हि विमृश्य कारिणम गुणलुब्धा स्वयमेव संपदः. याच वेळार एक राजा शिकारी खातीर थंयच्यान वतालो. त्या राजान कवीच्या तोंडांतल्यान सहसा विदधीत न क्रियाम हो श्लोक आयकलो. आनंदीत जावन ताणें ह्या कवीक आपल्या राजधानीन येवपा खातीर आग्रह केलो आनी तो राजा शिकारी खातीर जंगलान गेलो. कवी मात राजाच्या आग्रहा खातीर राजधानीन पावलो. राजवाड्याच्या दारार पोन्ने पिंकुरे कपडे घातलेलो एक मनीस पळोवन राजाच्या पहारेकरांनी ताका भितर वचपाक दिवना. कवी थंयच्यान फुडें सरलो. मात शिकार सोंपोवन राजा राजवाड्यान पावतकच कविद्वारा ताणें आयकल्लो श्लोक स्वर्णाक्षरान म्हळ्यार भांगराच्या अक्षरान बरोवन आपल्या शयन कक्षान म्हळ्यार न्हिदपाचे कुडीन लायलो. थोड्या तेंपान परत एक फावटी राजा शिकार करून आपल्या शयन कक्षान पावलो तेन्ना तेणें पळयलें की आपली पत्नी आपली राणी खंयच्या तरी दादल्या वांगडा खाटीर न्हिदला. तें पळोवन राजाक सामको राग आयलो आनी दोगांकय मारपाक ताणें कमरेची तलवार काडली. इतल्यान ताजी नदर मुखार बरयल्ल्या भांगरा अक्षरांतल्या श्लोकाचेर गेली आनी राजान आपली तलवार मातशी फाटी घेतली आनी विचार करपाक लागलो. नोकरांच्या मार्फत ताणें ह्या गजाली विशीं जाणून घेवपाचो यत्न केलो. इतल्यान ताजी बायल म्हणल्यार राणी जागी जाली. राजान राणीक विचारलें की तुज्या म्हऱ्यान न्हिदलेलो तो दादलो कोण? तेन्ना तिणें सांगलें की म्हज्या म्हऱ्यान आपलो राजपुत्र न्हिदला. राजाक आपली चूक कळ्ळी. ह्या श्लोकान आपली बायल आनी भुरगे वाचोवपाक मजत केली हे त्याच्या लक्षान आयल्या उपरांत
राजान ह्या श्लोकाचो कवी सोदून काडपाचो आदेश सेवकांक दिलो. या प्रमाण राजाच्या सेवकांनी ताचो सोद घेवन ताका राजवाड्यान हाडले आनी खूबशी संपत्ती दिवन ताचो सन्मान केलो. अशा प्रकारे एक निर्धन कवी राजदरबारांतलो धनवान कवी जालो. आयकुप्यानो, अशी कितलीशीच उतरां संस्कृत साहित्यान आसात जी आमकां देख दिता, आमचें जीवन आसा ताजे परी सुंदर करपाक मदत करता. ह्या सुंदर विचारांचो सोद घेवपाचो आमी संकल्प करुयात.